शिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांना जागृत व्हा नावाचं बाबासाहेबांचा एक धडा आम्हाला अभ्यासायला होता. त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की आम्ही 24 तासापैकी 18 तास अभ्यास करत होतो. किती? 24 तासापैकी 18 तास. आणि ते म्हणतात की कोणताही बदल हा संघर्षाशिवाय मिळत नाही, कष्टाशिवाय मिळत नाही. आपल्याला असं वाटते सहज मिळावं, पण बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं तर काही बदल घडवून आणायचा असेल आपल्या जीवनात तर काय करावं लागेल? संघर्ष करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील, त्याग करावा लागेल. आपण बघितलं त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी बाबासाहेबांसाठी किती त्याग केलेला आहे. मित्र, बाबासाहेबांच्या एकंदर चरित्रातून आजच्या काळात आपण काय करायचं, जसं सरांनी सांगितलं तशा दृष्टिकोनातून विचार जर केला तर मी असं म्हणेन की बाबासाहेबांचे मूळ जे लेखन आहे, मूळ जे स्पीच आहे ते आपण वाचायला पाहिजे. कारण आज मुद्दामून हे सांगण्याचं कारण असं की व्हॉट्सअप फेसबुकच्या जमान्यात आपण जगतो.